नमस्कार. प्रसार माध्यम या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका बहुश्रुत अशा अवलिया व्यक्तीला भेटणार आहोत. या व्यक्तीने आत्तापर्यंत जवळजवळ 35 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्याच्या 90पेक्षा जास्त आवृत्त्या झालेल्या आहेत. आणि कुठेतरी आज आपण म्हणतो की पुस्तकं वाचली जात नाहीत, लेखक लिहित नाहीत आणि त्याच्या आवृत्त्या प्रसिद्ध होत नाहीत. पण या सगळ्यांना ओलांडून ही व्यक्ती गेली 40 वर्ष पुस्तकं लिहिते आणि ती पुस्तकं मोठ्या संख्येने वाचली जात आहेत. तर अशा या बहुश्रुत आणि व्यासंगी व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद साधणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खूप दिवसांपासून तुमच्याशी गप्पा मारण्याची इच्छा होती आणि आज ती पूर्ण होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नेहमी असं प्रश्न जेव्हा मी तुमचे न्यूजपेपरमध्ये लेख वाचत होते त्यावेळी असंख्य न्यूजपेपरमध्ये तुम्ही पेपरमध्ये लिहिलेलं आहे, पुस्तकं लिहिलेली आहे, जवळजवळ 40 वर्ष तुम्ही लिहिता आहात आणि अर्थशास्त्र या विषयावरचा तुमचा व्यासंग त्याच्यातून दिसून येतो आणि खूप सोप्या भाषेमध्ये तुम्ही हे सगळं लिखाण करता. तर मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की तुमचं लेखक म्हणून तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही लिहित होता की एका अर्थशास्त्र या विषयाच्या निमित्तानं वाचकांना आपण काहीतरी द्यायला हवं म्हणून एका विशिष्ट टप्प्यावर तुम्ही लिहायला सुरुवात केली? अगदी जरासुद्धा नाही. जे मला स्वतःला विचाराल तर माझं स्वतःविषयीचं माझं मत असं आहे की मी हौशी वक्ता आणि आळशी लेखक आहे. माझं लेखन हे अत्यंत अनवधानाने आणि अपघाताने सुरू झालं. तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. माझ्या आयुष्यातला माझा पहिला लेख मी 12वीत असताना 1978 साली प्रसिद्ध झाला होता. पण तो पूर्णपणे वेगळ्या कारणावरून झाला होता, ज्याला आपण सातत्यपूर्ण आणि त्यातही आर्थिक विषयांवरचं लेखन म्हणू. ते 1983, 1984, 1985 या 3 वर्ष मुंबई तरुण भारतमध्ये मी दर आठवड्याला एक असा लेख लिहायचो आणि त्याची ही सुरुवात अत्यंत अपघाताने झाली होती. त्यावेळेला मुंबई तरुण भारतचे सुधीर जोगळेकर हे संपादक होते आणि सुधीर जोगळेकरांची माझी ओळख अगदी माझ्या जन्माच्या पासून आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ते नेहमी माझ्या गाडीला असायचे आणि मुळात त्यांना पेपर वाचण्याचा छंद होता आणि ते एका वर्तमानपत्राचे संपादकही होते. त्यामुळे 15-16 पेपरचा गठ्ठा त्यांच्या हातात असायचा आणि त्यावेळेला मुंबईची गर्दी आजच्या इतकी असह्य नव्हती. आणि आपल्या हातात पेपर असला तरी एक मानवी स्वभाव आहे की दुसऱ्याच्या हातातल्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे हे वाचावं लागतं. तर त्यांच्या पेपरमध्ये असं डोकावून मी एक बातमी वाचली आणि माझ्या नकळत मी हसलो. तर जोगळेकरांनी मला विचारलं, तू हसलास का? मी म्हटलं, हो, हल्ली पेपर वाचणं त्रासाचं झालं आहे. त्यात आर्थिक बातम्या कोण वाचणार? त्याचं वाचायचं असेल तर ते हे असं लिहायच्याऐवजी असं लिहिलं असतं तर. आणि त्या तसे गंभीर आहेत, मिस्किल आहेत पण गंभीर आहेत. ते हसून मला म्हणले की हे दुसऱ्याला म्हणणं सोपं आहे, तू लिहिशील का? मला वाटलं हे टाईमपास करतायत म्हणून मी म्हटलं लिहीन की, एखादंच लिहायचं आहे असं माझ्या डोक्यात. आणि तेच मी तिथेच सोडलं. पण त्यांनी तो विषय लावून धरला आणि त्यातनं माझ्या लिखाणाला आर्थिक विषयांच्या सुरुवात झाली. आणि दुसरं असं झालं की 1988 साली मी मुंबई शेअर बाजारात किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नोकरीला लागलो. आमच्या घरचं वातावरणात कोणाचाही कोणत्याही प्रकारे शेअर बाजाराशी संबंध आला नव्हता. अगदी पूर्णपणाने टिपिकल मध्यमवर्गीय मराठी, अगदी जातीवाचक बोलायचं तर ब्राह्मणी घरात मी जन्माला आलो होतो. केवळ करिअर चेंज म्हणून मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे सगळेच विषय नवीन होते. बरं, आता दरवेळेला माझ्या ऑफिसचे सहकारी मला कशाला मदत करतील? तेही तिथे करिअर करायला आले होते. त्यामुळे शाळेत असताना किंवा कॉलेजात असताना जेवढ्या नोट्स काढल्या नसेल तेवढ्या मी ऑफिसच्या कामाच्या घरी गेल्यानंतर ही गोष्ट म्हणजे हे म्हणजे हे असं लिहायला लागलो. आणि त्यावेळेला हर्षद मेहता प्रकरण उघडकीस नव्हतं आलं पण तो जोराने सुरू होत होता. त्यामुळे मराठी पेपरमध्येही होतं. मग अशी गाडीच्या ग्रुपमध्ये चर्चा करताना असं व्हायचं, मग पटकन कोणीतरी म्हणायचं असं नाही. आणि नवीन आपण अक्कल शिकत असतो तेव्हा आपल्याला जगापेक्षा जास्त कळतं हा अहंगंड माझ्यातही होता. मग मी सांगायचो असं नाही, असं होतं. तर तिथे महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करणारे 2-3 जण होते. मग ते म्हटलं, अरे ही कन्सेप्ट अशा पद्धतीने अजून कधी आली नाही. आणि मग ती तरुण भारतची सवय झाल्यामुळे हा लिहू शकतो याचा एक अंदाज त्यांना होता, मला नसता. ते कारण का मी त्याच्याकडे कधीच आवड म्हणून पाहिलं नव्हतं. आणि त्यातनं महाराष्ट्र टाइम्सला लिहित गेलो. आणि नंतरच्या टप्प्यावरती आता ते साप्ताहिक बंद झालं पण सकाळ पेपर्सचं साप्ताहिक अर्थमंथन म्हणून होतं. मराठीतलं आर्थिक विषयाला वाहिलेलं पहिलं साप्ताहिक. आणि त्याचे सुरुवातीचे कित्येक अंक असे आहेत की 32च्या 32 पानी मी लेख लिहिलेत. मग वेगवेगळ्या नावाने येतं. तर सगळ्या लेखांखाली चंद्रशेखर टिळक झालं तर अर्थमंथनच्या ऐवजी शेखर मंथन नाव ठेवायला लागलं असतं. त्यामुळे
एक लिहायची सवय झाली. आणि दुसरं माझ्या आर्थिक लिखाणाला जास्त सुरुवात झाली म्हणजे 1986 सालपासनं मी दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला की त्याचं विश्लेषण करतो. आता 1 फेब्रुवारीला येईल. ते माझं सलग 40वं वर्ष आहे की जेव्हा मी अर्थसंकल्पावर बोलेन. आणि मग त्या निमित्तानं ते लिखाण सुरू झालं, ते सुरू राहिलं आणि मग त्यातनंच पुढे पुस्तकं वगैरे घेतली. इकॉनॉमिक्स म्हटलं म्हणजे खूप अवघड वाटतो हा विषय, त्यातल्या संकल्पना आणि कुठेतरी एक कोरडा असा हा विषय वाटतो आणि पटकन त्याच्याशी बॉन्डिंग होत नाही. पण तुमच्या लिखाणामधलं हे वैशिष्ट्य आहे की खूप सोपं करून तुम्ही लिहिता आणि उदाहरणंसुद्धा अगदी लोकांच्या जगातले देता. हे तुम्ही भट्टी कशी बसवली लिखाणाची? नाही, ही ना कदाचित अंगभूत आली असेल. म्हणजे बाकीची जी मंडळी आर्थिक विषयांवर लिहितात त्यांच्यावर मला टीका नाही करायची. पण त्यांचं काय होतं, अर्थशास्त्र किंवा एकंदरीतच गुंतवणूक हे सगळे विषय ते पुस्तकात आधी शिकतात आणि मग व्यवहारात करतात. मी त्या बाबतीत अत्यंत नाठाळ विद्यार्थी आहे. म्हणजे माझ्या कॉलेजमधली सगळी मंडळी तुम्हाला सांगतील की मला आधी मी 10वी SSCच्या बॅचचा विद्यार्थी आहे, पहिल्या बॅचचा. त्यामुळे मला MCOM होईस्तोवर 7 वर्ष इकॉनॉमिक्स होतं. या 7 वर्षात मी 7 तासही इकॉनॉमिक्सला बसलो नाही आहे. परीक्षेत पास नक्की झालो म्हणून इथफेरी आलो. त्यामुळे मुळात मी पुस्तकातनं इकॉनॉमिक्स शिकलो नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय झालं की ह्यातला प्रत्येक विषय मी प्रत्यक्ष व्यवहारातनं शिकलो. आणि म्हणून तुम्ही म्हणता तशी उदाहरणं येत असतील. म्हणजे एक अगदी साधं गणित सांगतो की मी 11वी 12वीत होतो त्यावेळेला आपल्या देशात आणीबाणी होती आणि मी काही ज्या राजकीय विचारधारांशी निगडीत त्यावेळेला होतो त्याच्यावरती बंदी होती. मग एकत्र यायला संधी पाहिजे म्हणून 11वी 12वी आणि FY ही 3 वर्ष अशी आहेत की माझ्या सुट्टीचे 3 महिने मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पायी फिरून दुष्काळी कामांचा सर्व्हे केला. त्यामुळे मी गमतीने म्हणतो की मी इकॉनॉमिक्स तिथे शिकलो. नंतर मी शेअर बाजारात आलो. मी मगाशी म्हटलं तसं काहीही येत नव्हतं. नमुना गणिताच्या वह्या शाळेत असायच्या तशा मी तयार केल्या. त्यामुळे गुंतवणूक मी हर्षद मेहता आणि केतन पारेखचा चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतो. त्यामुळे मी गुंतवणूक त्यांच्याकडून शिकलो. आणि आत्ता अगदी रिटायर व्हायच्या शेवटची 10 वर्ष मी आधीची 10 वर्ष मी नॅशनल पेन्शन सिस्टमचा ऑल इंडिया इन्चार्ज होतो. आणि त्या काळामध्ये आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात मी निदान 125 वेळा गेलो आहे आणि निदान 77 ते 79% भाग आपल्या देशाचा मी पायी फिरलो आहे. तिथे मी पेन्शन आणि समाज व्यवस्था शिकलो. त्यामुळे माझं पुस्तकच शिकण्याचं वेगळं असल्यामुळे ऑटोमॅटिकली ते झालं असेल. हा एक भाग. दुसरं, आता तुमच्या प्रश्नामुळे जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला वाटणारं कारण असं आहे, ह्याच्या आधी ते माझ्याही लक्षात नव्हतं आलं. तुमच्या प्रश्नाला आत्ता उत्तर देता देता सुचलं. एक गोष्ट असेल की मी मगाशी म्हटलं तसं मी हौशी वक्ता आहे आणि आळशी लेखक आहे. त्यामुळे कोणत्याही विषयावर एखादा लेख किंवा पुस्तक लिहिण्यापेक्षा मला भाषण करणं आवडतं. आणि भाषण हे आपल्या बोलीभाषेत होतं. पुस्तक किंवा लेख आपल्याला नकळत लेखी भाषेत आपण लिहितो. मग ते बोलीभाषेतच विचार करायची सवय असल्यामुळे, म्हणजे बघा की आपण कितीही वेगळ्या शिकलो तरी मनात आकडेमोड करताना आपण आपल्या मातृभाषेत करतो. तसं माझी मातृभाषा ही बोलीभाषा आहे आणि तीच लेखनात आल्यामुळे ते सोपं झालं असेल. मग ह्या सगळ्या जे काही लिखाण आहे त्याचं पुस्तकाकडे तुम्ही कसे वळलात? तेही मी माझ्या कुठचंही म्हणजे सगळं माझं आयुष्यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक विनोदाचा भाग असा आहे. 35 पैकी माझं एकमेव पुस्तक इंग्लिशमध्ये आहे आणि तेच पहिलं होतं. त्यावेळेला मी बजेट प्रोसिजर्स फ्रॉम 1984 to 1992. ते काय झालं, मी मगाशी म्हटलं तसं 1986 सालपासून मी बजेटवर बोलतोय. त्यावेळेला नाशिकला थिंकलाईन म्हणून एक संस्था आहे आणि ती विनायक गोविलकर चालवत असत. आजही ती संस्था आहे. पण त्या संस्थेचा एक उपक्रम होता की दर महिन्याला ते एका विषयाला वाहिलेलं 35 पानी बुकलेट करायची. त्यातली 3री बुकलेट बजेटची आहे. माझं एक वेळचं बजेटचं भाषण ऐकून विनायक गोविलकर आणि त्यांचे थिंकलाईनचे जे सहकारी आहेत त्यांनी मला विचारलं या विषयावर पुस्तक लिहायचं का. असं आता त्यांना नाही म्हणणं माझ्या वैयक्तिक संबंधांमुळे मला शक्य नव्हतं म्हणून मी हो म्हणलं. ते पुस्तक चांगल्यापैकी चाललं. मी म्हटलं तसं ठरलं होतं की दर महिन्याला एक विषय 35 पानी बुकलेट. त्यामुळे त्या आकाराची मर्यादा होती आणि मला स्वतःलाच मी पुस्तक लिहू शकेन याची खात्री नव्हती. तोपर्यंतची माझी सवय पेअरसाठी लेख लिहायची होती. त्यामुळे शब्द मर्यादेची गणित म्हणजे कोणी लेख लिहिल्यानंतर आपण पटकन विचारतो किती शब्द मर्यादा, त्याच्यात हे बसणारं होतं. बस बस डोक्यावरनं पाणी 1200 शब्द, त्याच्या पलीकडे कोण तुम्हाला देत नाही. कारण ते पु ल देशपांडे म्हणले तसं 2 मार्काचा ज्ञानेश्वर, त्यामुळे किती मार्काचा शेखर विचारूच नाही, तशातला भाग होता हा एक भाग. आणि दुसरं असं झालं की मग त्यातनं ती मालिका सुरू झाली.
आणि जसजसं मी महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असेल, सकाळ असेल, अर्थमंथन असेल, काही काळ लोकमतसुद्धा असेल, हे लेख लिहित गेलो, त्याचं माझी पुढे पुस्तकं झाली. पण एक मात्र मला सांगितलं पाहिजे की माझं कोणतंही पुस्तक हे माझ्या स्तंभाचं संकलन नाही. हो, हां. म्हणजे लेख कम्प्लीट वेगळे आणि पुस्तकाची थीम पूर्णपणे वेगळी. पूर्णपणाने वेगळं असं नाही. हां. मी एक पथ्य पहिल्यापासून पाळलं. कदाचित लेखन, भाषण हे माझ्या चरितार्थाचं साधन नसल्यामुळे मी ती लिबर्टी घेऊ शकत असेन, हेही मी मान्य करतो. की अलीकडे जो ट्रेंड आहे की मी साधारणपणे जानेवारी ते डिसेंबर स्तंभ लिहितो आणि 31 डिसेंबरला त्या सदरातला शेवटचा लेख आणि माझं पुस्तक एकदम प्रकाशित होतं. त्याच्यात काय होतं, तो लेख लिहिलाय तसाच्या तसा आपण कंपोजला देतो. मी त्या लेखापासून पुस्तकाची थीम जरूर आलेली असेल, पण ज्या वेळेला मी ते प्रकाशकाकडे देतो परत त्याच्या आधी संस्करण. पूर्ण संस्करण करतो. कारण आपण लेख लिहिल्यापासून आताच्या काळामध्ये विशेषतः मी खूप आर्थिक बदल विषयांवर झालेला लिहित असल्यामुळे खूप बदल झालेले असतात. आपल्याला त्यावेळेला न सुचलेला एखादा मुद्दा सुचतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेख आपण वेगवेगळ्या वेळेला लिहिलेले असतात, वेगवेगळ्या वेळेला प्रसिद्ध केलेले असतात, वाचक तो वेगवेगळ्या वेळेला वाचत असतो. त्यामुळे काही प्रमाणात तिथे पुनरुक्ती चालते. पण आपण पुस्तक म्हणून सलग लिहितो, वाचकही त्यांनी ते सलगपणाने वाचावं अशी आपली लेखक म्हणून अपेक्षा असते. अशा वेळेला पुनरुक्ती टाळायची असते. त्यामुळे मी जेव्हा लेख डोक्यात ठेवून पुस्तकाकडे जातो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काय बघत असेल की बाबा हे 25 लेखाचं पुस्तक करायचं, एक उदाहरण म्हणून घेतलं तर त्याच्यातले जे पहिले पुनरुक्तीचे मुद्दे आहेत ते पहिल्यापासून शेवटपर्यंत पहिले कटआउट करतो. मग जो जिथे बसेल तिथे करता येतं. आणि दुसरं असं होतं की आता फार जाडं पुस्तक करून चालत नाही, त्याच्यासाठीही ती पुनरुक्ती टाळावी लागते. आणि काय असतं, आता एखाद्या विषयावर आपण पटकन 3 वाचली गेली वेगवेगळ्या पाहिजे. वेळेला टप्पे लिहिलेले असतात. पण पुस्तक करताना त्या 3 लेख, आता सादर घ्या की का आता एक साधं उदाहरण म्हणून घेऊ की बाबा साहित्य संमेलन आहे, तर त्याच्या मागे पुढे आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या वेळेला लिहितो. पण पुस्तक म्हणून करताना ते 3-4 लेख एका जागी करून लिहिता येतं ना, हे पथ्य पाळल्यामुळे त्याच्यात अद्ययावतता आली असेल असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही 1986 साली लिखाणाला सुरुवात केली आणि आत्ताही तुम्ही लिहिता आहात. त्यावेळचा वाचक आणि आत्ताचा वाचक याच्यामध्ये तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावासा वाटला का लेखक म्हणून? प्रचंड बदल करावासा वाटला. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आरडाओरड करायची असेल तर पुष्कळ आरडाओरड करू की वाचत नाही, तरुण वाचक नाही. माझा नाही विश्वास ह्या गोष्टीवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताचा वाचक जास्त सजग आहे. 86 साली किंवा अगदी 90च्या दशकामध्ये कुठच्याही भाषेतला, भारतीय भाषातला वाचक हा प्रामुख्यानं त्याच्या माहितीसाठी छापील गोष्टींवरती अवलंबून होता. म्हणजे ते वर्तमानपत्र असेल, ते साप्ताहिक असतील, फार मोठं कल्चर होतं त्याचं, वेगवेगळ्या व्याख्यानमाला असतील. त्यामुळे त्याच्या माहितीच्या स्रोतालाच मर्यादा होत्या. बरोबर. त्याला त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत होते. आता ह्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामुळे ती बातमी, ती माहिती आता तुमच्या घरात येते. तुम्ही पाहिजे तेव्हा बघावं लागत होतं. पुस्तक कसं मला वेळ असेल तेव्हा मी वाचायचो, पण व्याख्यानाला ते असेल तेव्हा जायला लागत होतं. आता व्याख्यान कमी झालेत, बंद नाही झालेली, पण मी 24 तासाचे TV चॅनल पाहतो. माझ्या मोबाईलने तर काय हैराण झालेलं आहे. म्हणजे मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी होत असा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे वाचकाला बहुतांश वेळेला आपल्यापेक्षा जास्त माहिती असते हे गृहीत धरावं लागतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, याच्यामध्ये सेगमेंटेशन झालं आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडली किंवा नाही घडली तर दुसऱ्या दिवशी याचं कव्हरेज कसं येईल की लोकसत्ता काय म्हणेल, सकाळ काय म्हणेल, महाराष्ट्र टाइम्स काय म्हणेल, चंद्रशेखर टिळक काय म्हणेल, याच्या रफ प्रतिमा वाचकाच्या, श्रोत्यांच्या मनामध्ये तयार झाल्यात. त्या लक्षात ठेवून की बाबा सत्य ह्या सगळ्याच्या मध्ये कुठेतरी आहे, ही भूमिका जे लेखक स्वीकारतात त्यांचंच लेखन स्वीकारलं जातं. हा एक मला स्वतःला असं वाटलं की लेखक म्हणून माझ्यात बदल करावा लागेल. तुमचं सर काश्मीर हे पुस्तक मला वाटतं तुम्ही आता म्हणला त्यावरून की सरकारी पातळीवर याची नोंद घेण्यात आली. हो हो. ती काय होती, याची स्टोरी काय मी होती? त्याची ती स्टोरीच आहे. माझा काश्मीरशी संबंध अधिकृतपणानं 2010 सालपासून आहे. मी NPSचा जेव्हा चार्ज घेतला त्यावेळेला मी मगाशी म्हटलं तसं त्या 10 वर्षात निदान 125 ते 130 वेळा मी श्रीनगरला गेलो आहे, निदान 100 वेळा मी जम्मूला गेलो आहे आणि निदान 10 वेळा तरी निदान 50 वेळा तरी मी लेह लडाखला गेलो आहे. आणि म्हणजे
काहीही नाही. आत्ता जसं आपण म्हणतो की लाल चौकात 26 जानेवारीला रात्री 10 वाजतासुद्धा 1000 माणसं आहेत, ही स्थिती पाहिली. आणि अक्षरशः श्रीनगर एअरपोर्टपासून श्रीनगर विधान भवनला कारने जायला 22 मिनटं लागतात. त्या 22 मिनटात मी आणि मिलिटरी व्हेकल सोडून दुसरं कोणीही रस्त्यावर नाही, आणि तरीही सरकारी वाहनातनं जात असूनसुद्धा 3दा कार बदलली. या अनुभवापर्यंत सगळं घेतलं. आणि मग त्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं व्यावसायिक मिटिंगच्या निमित्ताने का होईना पण लोकांना भेटत राहायचं. आणि हा माणूस अत्यंत चांगलेपणानं आपल्याशी बोलतो, वागतो, ह्याचा काही राजकीय लागाबांधा किंवा स्वार्थ नाही असं म्हणल्यानंतर लोक जास्त चांगुलपणाने फायदा देतात किंवा मनातलं खरं ते बोलतात. आणि त्यातनं मला जे काश्मीरी जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे, म्हणजे अगदी रस्त्यावर कोपऱ्यावर चहा विकणाऱ्यापासून ते प्रमुख मुख्य सचिवापर्यंतची माणुसकीची बाजू पाहायला आली. आणि माझ्यातनं असं लक्षात आलं की बाबा 370च्या पलीकडे काश्मीर आहे, आर्टिकल 370च्या पलीकडे काश्मीर आहे. आणि मी मगाशी म्हणलं तसं त्या माणसाला काय हवं आहे, तुम्ही दिल्लीत बसून नका ना ठरवू, ती काश्मीरी जनता पटकन तुमच्याशी बोलायला तयार होत नाही. बरं, त्यांचे वेगवेगळे कंगोरे आहेत. मला त्याच्या धार्मिक राजकीय वादात या मुलाखतीत जायचं नाही. याच्या पलीकडे त्या माणसाचं भावनिक जीवन असं पुस्तक लिहायचं म्हणून मी ते लेख लिहित गेलो. तुम्हाला खोटं वाटेल, ते 28 लेख अक्षरशः माझे 24 तासात लिहून झाले. आणि ह्या पुस्तकाचा नंतर आता जेव्हा 2 केंद्रशासित प्रदेश झाले आणि तिथे नवीन राजवट सुरू झाली, त्यावेळेला ज्या पद्धतीच्या सोशल पॉलिसीज त्यांना इम्प्लिमेंट करायच्या होत्या, कारण ह्या NPSमुळे माझा त्या योजनांशी संबंध आला होता. तर ह्या पुस्तकाची चर्चा झाल्यानंतर मी रिटायर झालो, की मी रिटायर झाल्यावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. तरीसुद्धा तिथल्या लोकांना ती माहिती होती. मग तिथे जे आजच्या शासनात कार्यरत होते त्यांनी तू काय लिहिलं आहेस. आणि झालं तसं रिटायर झालं तरी गेल्या 5 ते 5.5 वर्षात मी निदान 7 ते 8 वेळेला गेलो. तिथल्या वेगवेगळ्या शाळांना भेटलो, तिथल्या वेगवेगळ्या मिलिटरी कॅम्पना भेटलो, तिथल्या वेगवेगळ्या सरहद्दीवर भेटलो. आणि बहुतांश वेळेला पर्सनल ह्याच्यात फिरल्यामुळे कधी बसने फिरलो, कधी कारने फिरलो, बहुतेक वेळेला जिथे शक्य होतं तिथे पायी फिरलो. कारण आता किती म्हणलं तरी वय आणि वातावरण दोन्ही जमत नाही, त्यामुळे जेवढं फिरता येईल तेवढं फिरलं. त्यामुळे ते म्हणले की एका काय म्हणू तटस्थ म्हणण्यापेक्षा त्रयस्थ. तटस्थ म्हणल्यानंतर आपण डिटॅच्ड होतो, डिटॅच नाही, इमोशनली अटॅच्ड पण नॉट पार्शियली ऑर पॉलिटिकली इम्पेअर्ड, अशा माणसाचे व्ह्यूज म्हणून ह्या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी. त्यात माझा जो NPSमुळे डेटाचा अभ्यास होता, निरनिराळ्या राज्यांच्या कायद्याचा अभ्यास होता, त्या दृष्टिकोनातनं ज्याला आपण सोशल वेलफेअर स्कीम्स असं म्हणतो त्याच्याबद्दलची ही चर्चा केली. त्याचं कारण असं होतं की काही काश्मीरी विद्यार्थ्यांची माझा त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने संबंध आला होता. तो इनपुट लगेच पोचतो, त्यामुळे ते पुस्तक झालं. याची 3री आवृत्ती अगदी 2 दिवसापूर्वी आली. लेखक शासकीय पातळीवर किती प्रभाव टाकू शकतो याचं हे खूप सुंदर उदाहरण आहे. प्रवासामुळे पण तुमचं लिखाण खूप मोठ्या प्रमाणात होतं, प्रचंड मोठ्या प्रमाणावर. माझ्या मित्राच्या मुली आणि माझ्या घरातले मुलगे म्हणतात, शेखर काका ऑफिसच्या मीटिंगसाठी ट्रिपला जात नाही, नवीन पुस्तक आणि लेख लिहिण्यासाठी टूरवर जातो. मला वाटतं तुम्ही 15-20 दिवस बाहेर असता हो आणि 8-10 दिवस घरी. मग घरी वेळ कसा देता? बरं झालं बायको नसताना प्रश्न विचारलात, पण हा व्हिडिओ ती नंतर पाहिल. नाही, अगदी मोकळेपणाने सांगतो, मला घरात राहायची आणि घरातल्यांना मी घरात असण्याची सवय मी रिटायर झाल्यानंतर झाली. आणि त्याचं श्रेय करोनाचं आहे. जे एक गमतीचा किस्सा सांगतो, आणि तो गमतीनीच झाला आहे पण तो घडला आहे. मी रिटायर व्हायच्या आधी 2 महिने लॉकडाऊन सुरू झाला. आणि मी आधीच स्वतःला आणि घरातल्यांना स्पष्ट केलं होतं की मला ऑफिस जवळजवळ 8 ते 10 वर्षाचं एक्सटेन्शन द्यायला तयार होतं, पण मी 8 ते 10 सेकंदही घेणार नाही हे आधीच सांगितलं होतं. आणि ते शेवटचे 2 महिने वर्क फ्रॉम होमची सुरुवात होती. माझ्या 250 जणांची टीम होती, 11 ॲक्टिव्हिटी होत्या. तुम्ही कल्पना कराल 11, कारण काय की नाही वर्क फ्रॉम होम, त्यामुळे म्हटलं हे तर आता ऑनलाईन मला एक्सटेन्शननी करायचंच नाही. आणि ते पहिले 2-2.5 महिने आपल्याकडे भयंकर कडक होतं गणित, ह्याच्या बाहेर जायचं नाही, त्याच्या बाहेर जायचं नाही. तर माझा धाकटा मुलगा गमतीने एकदा म्हणला की बाबा आता बाकी काही नाही तर बाकी कुठं जायचं नाही ना, तर निदान पुढचं घराचं दार उघड, स्टूल घे आणि ते लिफ्टच्या दाराशी जाऊन बस. इतका सलग वेळ आमचा बाबा घरी असायचे, आम्हाला सवय नाही. हा एक भाग. आणि दुसरा भाग एक झालं, पण मी घरी म्हणजे फिजिकली घरात असतो, पण माझ्या इतक्या वर्षाचा वाचनाचा राहिलेला बॅकलॉग
भरून काढायचं काम चालू असतं. त्यामुळे मी मनाने घरात असतो की नाही मला माहिती नाही, तेव्हा त्याचं उत्तर बायको देऊ शकेल. मला तुमचं एक वैशिष्ट्य वाटलंय की तुम्ही स्वतः लेखक म्हटलं ना की आपले लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा एक छान एस्टॅब्लिश लेखक झाल्यानंतर इतरांची पुस्तकं वाचणं जवळजवळ कमी होत जातं. तुमचं मी हे बघितलंय की तुम्ही पुस्तकं विकत घेता, तुमची खूप मोठी लायब्ररी घरामध्ये आहे, तुम्ही पुस्तकं वाचता आणि नुसतं वाचत नाही तर त्याचा परिचय इतरांना सांगता, इतरांना पुस्तक भेट देता. हे सगळं एक वेगळेपण अगदी कसं जपता मोकळेपणाने तुम्ही? सांगतो की लेखक मी अपघातानी आहे, वक्ता मी हौसेनी आहे, पण वाचक मी सवयीनी आहे. हां. म्हणजे माझं स्वतःचं 5,500 ते 7,000 पुस्तकांचं घरी कलेक्शन आहे. त्याच्या आधी मी जवळजवळ 2-2.5 हजार पुस्तकं डोनेट केलेत आणि साधारणपणे आठवड्याला 2 तरी नवीन पुस्तकं विकत घेतलेली घरी येत असं. कारण मला वाचन हे माझं व्यसन आहे आणि कुठचंही चांगलं वाचलं ना, कारण तुम्ही म्हणलात ना की हो 35 पुस्तकं आहेत 90 आवृत्त्या आहेत, पण मी स्वतःला लेखक मानत नाही. म्हणजे मला विचारलं की वक्ता लेखक की वाचक, तुझं स्वतःचं वर्णन कसं करशील, तर मी वाचक म्हणून करेन. आणि मी एखादी जर चांगली गोष्ट वाचली, त्याचं कारण असं आहे की माझ्या नकळत्या वयापासून मी वाचत आलो आहे. माझी आई अत्यंत उत्कृष्ट वाचक होती. म्हणजे मी तसं माझ्यावर वेळ कमी आली, पण मी किंवा माझा धाकटा भाऊ किंवा माझी मोठी बहीण, आम्ही जेव्हा अगदी प्राथमिक शाळेत जाणारे विद्यार्थी होतो तेव्हासुद्धा आमची आई आम्हाला अभ्यासावरनं कमी ओरडले, पण अरे काय 2 दिवस झाले हातात पुस्तक नाही, त्यामुळे ना ते इन्कल्केट म्हणतो ना आपण, तसं झालं आहे. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कारण माझी नोकरीचं स्वरूप असं होतं की मी बहुतांश वेळ पॉलिसी क्रिएशन म्हणजे धोरणाची निर्मिती किंवा अंमलबजावणी याच्यावरती होतं. त्यावेळेला तात्कालिकतेकडे जास्त आपल्याला भर द्यावा लागतो. कारण एका विशिष्ट टाइम लिमिटमध्ये तुम्हाला तो टास्क पुरा करायचा असतो. अगदी व्यस्त शेड्यूलमध्ये तुम्ही कसं वाचत होता? नाही, अत्यंत वेळ कसा अवघड. काढत नाही, अगदी खूप चांगली गोष्ट होती हो. मी डोंबिवलीला राहतो, डोंबिवलीहून मुंबईला जायचं म्हणजे 1.5 तास. मी रेल्वे म्हणजे माझे वडील गमतीने म्हणायचे हे पुस्तक रेल्वेला बहाल असं. आणि नंतर मी प्रवास करायचो, तर आपल्याकडे विमान काय आत्ताच फक्त इंडिगो लेट करतं असं नाही, काही काही वातावरणाने होत नाही. आणि मी TV अत्यंत कमी पाहतो. म्हणजे मी आणि बायको आम्ही दोघंच घरी असतो. आता रिटायर झाल्यानंतर तर ते फारच प्रकर्षाने जाणवत आहे. जर माझा धाकटा मुलगाही टूरवर गेलेला असला तर आमच्या घरातला TV 6-6 दिवससुद्धा लागत नाही. मी टूरवर असताना अर्धा सेकंदही TV कधीही लावलेला नाही. एकच अपवाद ज्या दिवशी अटलजी गेले व माझा अत्यंत लाडका राजकीय नेता आहे तो, त्या दिवशी मी TV पाहिला. त्यामुळे मग तुम्ही टूरवर असताना तुमचा ऑफिसला जाण्याचा घरनं किंवा परत येण्याचा वेळ वाचतो, व तुमची बायोलॉजिकल वॉच तशीच आहे. त्यामुळे टूरला असताना मी दररोज 3 तास तरी वाचलंय आणि 2 तास तरी लिहिलंय. आणि लिहिताना दुसरं होतं काय, मी अगदी अलीकडच्या काळात मोबाईल किंवा लॅपटॉपवर लिहायला लागलो. अदरवाईज मी अजून जुनाट विद्यार्थी आहे. मी खाली मांडी घालून बसतो. हो, अगदी फुलस्केपवरती, त्यासुद्धा ओळीवाली नाही, कारण माझं इंग्लिशसारखं मराठी ओळीच्या वर लिहिलं जातं. मग मगाशी उल्लेख केला तर जोगळेकरांसारखे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ वयाने मित्र हाणतात धरून मला, त्यामुळे मी आता कोऱ्या कागदावरच लिहितो. म्हणजे माझ्या 35 पैकी पहिली 22 पुस्तकं मी सगळी एकटाके हाताने लिहिल्या. मग तुम्हाला माहिती आहे पुस्तकाची प्रक्रिया, तो सांगतो हे बदल की मी पुन्हा अख्खं प्रकरण पुन्हा लिहायचं. मी म्हणायचं नाही, ते असं मधलाच भाग नाही मला लिहितात. आणि तुम्ही लिहिलंत ना की एक वाक्य आहे, हे मला पटतं की आपण लिहिताना ना किती छोटं वाक्य असू दे वा मोठं असू दे, आपल्या मनात ते 3दा वाक्य म्हणलं जातं. आणि इथे पुस्तक वाचनाची सवय प्रचंड उपयोगी पडली. म्हणजे मी पुस्तक वाचताना ना ते डोक्यात चालू असतं, डेटा सेटचा माणूस असल्यामुळे, अरे हे वाक्य हे इथे चालतं, हे कोटेशन इथे चालतं. त्यामुळे माझे मित्र, माझे सहकारी, माझ्या घरातले माझ्याबरोबर सिनेमा बघायला बिलकुल येत नाहीत. मी एक सिनेमा बरेचदा 2दा बघतो, कारण पहिल्यांदा सिनेमा म्हणून बघतो आणि मग नंतर हे वाक्य इथं वापरता येईल, हे वाक्य इथे वापरता येईल, आतला सगळा चावटपणा चालू असतो. मग हा चावटपणा करायचा जे दुसऱ्याला सांगावं लागतं ना. आणि सुदैवाने तसे मित्र खूप मिळाले. आणि मगाशी आपण बाहेर गप्पा मारताना आला तसं पुस्तकप्रेमी समूहात आल्यानंतर त्याला जास्त शिस्त लागली. त्यातनं मी ते करतो. मला यातला एक तुम्हाला काय डिफरन्स जाणवतो की तुम्ही जेव्हा लिहित होता, जवळजवळ 20-25 पुस्तकं तुम्ही हाताने लिहिली आहे आणि अलीकडे कुठेतरी आता लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर लिहिताय, तर आपण असं म्हणतो की आपण मोबाईलवर लिहितो किंवा टायपिंग करतो, मग त्यात करेक्शन पटकन करता येतात आपल्याला, याच्यामध्ये मात्र परत लिहावं लागतं. मग
म्हणजे एक सोयीस्कर म्हणून ओके की तुम्हाला लिहायला आवडतंय, पण वेळ इथे वाचतो असं वाटतं का? 2000% वाचतो. हां, पण मग बौद्धिक कसरत कुठे होते? ते एक्झॅक्टली, विचारायचं. तुम्ही हा शब्द फार छान वापरला. मी तुम्हाला तेच म्हणणार होतो की आपली सोय, आपल्या प्रकाशकाची सोय, एकंदरीतच वेळ, शेवटी वेळेलाही किंमत आहे हो. जी कॉस्टिंगच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्ही जर त्या प्रकाशकाला सॉफ्ट कॉपी दिलीत तर ते जास्त सोयीचं आहे. म्हणजे तुम्ही दिलेल्याचं तो सॉफ्ट कॉपी करणार नाही असं नाही, पण शेवटी प्रकाशकाची प्रकाशनाची प्रक्रिया ही सॉफ्ट कॉपीनी सुरू होते. हो. मग जर ते मीच लिहिलं तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा प्रूफ रिडिंगच्या वेळेला होतो. बरोबर. जे दरवेळेला त्याला तो 200 पानं पाठवेल, आपण ती वाचून दिली हे भानगड आहे. ते अगदीच मायनर करेक्शन असतील तर गोष्ट वेगळी. त्यामुळे सोय या दृष्टिकोनातनं ऑन एनी गिव्हन डे तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपीज क्रिएट करणं, बरं ती पहिल्यापासूनच केली तर ती एडिट करता येते, पण त्याचीही टेक्निक शिकता येतात. त्या निमित्ताने हे नवनवीन गणित शिकतात. म्हणजे माझं अगदी साधं उदाहरण देतो की ते इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला चांगलं वापरता येण्याकरता हे लेख लिहावेत. म्हणजे मला माझा धाकटा मुलगा, माझे तरुण कलिग अजून वाटतात, काय सर फेसबुक वापरता, फेसबुक आता कोण वापरत नाही. मी म्हटलं वेडा आहेस का, फेसबुकला सगळ्यात चांगली सोय आहे. मी नवीन लेख लिहायला घेतो ना, पहिलं ओल्ड लिहितो, त्याची जाऊन प्रायव्हसीमधलं सेटिंग चेंज करतो, ओनली मी करतो, मला पाहिजे तितका वेळ चेंज करीत राहतो. फायनल झाला की पहिले 5 मुद्दे झाले की एकाला पाठवतो, दुसरे 5 मुद्दे ॲड करून दुसऱ्याला पाठवतो, तिसरे 5 मुद्दे ॲड करून तिसऱ्याला पाठवतो. हे फिजिकलमध्ये नाही ना शक्य, आणि पुस्तकात लिहिताना हे सगळं टाळतो आणि वेगळ्याच रिअरेंजमध्ये करतो. हे करायला सॉफ्ट बरी पडते ना. पण एक सांगतो की आपण कितीही म्हणलं की मी पूर्ण तयारी आधी केली आहे आणि आता फायनल स्टेजला पुस्तक लिहित आहे, असं काय होत नसतं. कारण त्यात कोणाच्याच बाबतीत आपण काय एवढे सिद्ध हस्त लेखक नाही, भैरप्पा किंवा विवा शिरवाडकरांसारखे. आपण सगळे बेसिकली सांगायचं म्हणजे व्यावसायिक स्वार्थी लेखक होत. लेट अस ॲक्सेप्ट इट व्हेरी क्लिअरली. अशा वेळेला लिहिता लिहिता आपली थिंकिंग प्रोसेस सुरू होते, आणि मग ती, कारण त्या क्षणाला काहीतरी आपण पेपरमध्ये वाचलेलं असतं, टी व्हीवर पाहिलेलं असतं, कानावर आलेलं असतं, याचं रिफ्लेक्शन तुम्ही हाताने लिहिताना, कारण ती प्रक्रियाच स्लो आहे. साधं गणित घ्या ना, की जर तुम्ही A4च्या प्लेन पेपरवरती लिहित असाल, मराठीत लिहित असाल, तर साधारणपणे 27 ओळी, प्रत्येक ओळीत 8 शब्द. हे मी सगळं मोजून गेलं, पक्का डेटा ॲनालिसिसचा माणूस आहे मी. तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटमध्ये 27 ओळी 1 ओळ 8 शब्दाची असं लिहिता, त्याला सॉफ्ट मीडियाला साधारणपणे 3.5 मिनटं लागतात. हाताने कागदावर लिहायला 5 मिनटं 26 सेकंद लागतात माझ्या स्पीडने. मग 3.5 आणि 5:26 मध्ये तुम्हाला 2 मिनटं प्रत्येक पानाला विचार करायला वेळ मिळतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही पान संपल्यानंतर ते पान उलटून दुसरीकडे जावं लागतं. त्यामुळे तो कितीही अगदी बंचुका लेखक असलो, आपण दिवसाला 100 पानं लिहित असलो, तरी सुद्धा त्या दुसऱ्या पानावर गेल्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या 2 ओळी आपण वाचतो. त्यामुळे नव्यानं सांधेझोड करताना तुमच्या लक्षात येतं की माझा हा मुद्दा लिहून झालाय. इलेक्ट्रॉनिकमध्ये तुम्ही सलग लिहित जाता, कारण तुम्ही लिहिता तसं तो स्क्रीनवर वर जात राहतो. फार रेअरली आपण स्क्रोल बॅक करून मागे जातो. त्यामुळे आपल्याला तुमच्या लक्षात येईल की सॉफ्ट कॉपीवरचं एडिटिंग करायला तुम्हाला तिथं वेळ लागतो, तो वेळ तुम्हाला या हार्ड कॉपीमध्ये नाही लागत. मला तुमची जी ही पुस्तकं आहेत ना, वेगवेगळी इकॉनॉमिक्समधली, तर मार्केट मेकर्स, गुंतवणूक पंचायतन, भारतीय कारण, अर्थानुभूती, ही सगळी ललित गजानन, याच्याबद्दल मला जरा विशेष उत्सुकता होती. गुंतवणूक गजानन आणि ललित गजानन, म्हणजे अध्यात्म पण तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये आणलं, हे मला एक वेगळं काहीतरी, हे ओके, हे मी समजू शकते, पण हे ललित गजानन आणि गुंतवणूक गजानन, मला एक उत्सुकता वाटली. म्हणजे काय, 2 गोष्टी सांगतो की हो, मी धार्मिक आहे. माझ्या घरचं वातावरण आहे का, माझे आई वडील कमी होते पण मी आणि माझी मिसेस तुलनेनं जास्त होत, हे मी मान्य करतो. कारण माझ्या व्यावसायिक वैयक्तिक जीवनामधली 12-13 त्यापेक्षाही जास्त काळ असा होता की वेळेला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळेला तुम्ही कुठेतरी सोलास शोधता, त्यातनं ती प्रक्रिया सुरू झाली. पण काय म्हणतात ना की वन्स अ क्रिमिनल ऑलवेज अ क्रिमिनल, ह्या 2 पुस्तकांच्या सुदैवाने आत्ता 4थी आवृत्ती सुरू आहे. 5वी आवृत्ती महिनाभरात येईल दोन्ही पुस्तकांची, आणि याचा सिक्वेल म्हणून, कारण हल्ली 3चा सिक्वेल राहायची पद्धत आहे, त्यामुळे व्यवहार गजानन म्हणून 3रं पुस्तक मी सध्या लिहितोय. प्रकाशक मोस्टली मोरयाच ते करेल, कारण ही पहिली 2 त्यांची आहेत, पण मीच अजून त्यांच्याशिवाय. ह्या पुस्तकाची निर्मिती सांगतो. काय झालं मी तुम्हाला सांगतो. आमच्या डोंबिवलीमध्ये
एक शास्त्री हॉल म्हणून आहे आणि त्यांच्याकडे त्या हॉलतर्फे त्याचं जे व्यवस्थापनाचं काम पाहायचं, आता ते हयात नाही आहेत दुर्दैवाने, ते दरवर्षी एक व्याख्यान मला साधारणपणे गजानन महाराजांच्या जन्मदिनाच्या मागे पुढं करतात. तर त्यांचा वक्ता ठरला होता, ऐनवेळेला काही अडचण आली आणि तो उत्सवाचा भाग असल्यामुळे ते सोहेरसूतक पाळायचं म्हणून तो म्हणला अशा वेळेला मी येणं योग्य नाही. आणि हे अगदी सकाळी सांगितलं, साहजिक आहे ना, सोहेरसूतक ऐन वेळेलाच येतं, ते काय आधी नोटीस देऊन येत नाही. म्हणून मग तो मला असं म्हणला की अरे बाबा आपली परंपरा सुरू राहिली पाहिजे आणि ह्या परंपरा सुरू राहिल्या पाहिजे त्याविषयी माझी श्रद्धा आहे. तर तू बोलशील का? तो म्हटलं ठीक आहे बोलतो. तर नाही म्हणणं शक्य नव्हतं त्याला, कारण घरगुती संबंध होते दररोजचे, म्हणून काही थोडी तयारी करून गेलो. आणि मी तुम्हालाही कल्पना आहे, मी सहसा म्हणजे मी कधीच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करत नाही किंवा हातात कागद घेऊन लिहित नाही, पण हा विषयच नवीन होता म्हणून मी हातात कागद घेतले होते. त्याच्या आधी वेगळ्या अर्थानं मी गजानन विजय ही पोथी, म्हणजे गजानन महाराजांची पोथी वाचली होती. लोकमान्य टिळक हा माझं पुस्तक खूप नंतर आलं, अगदी अलीकडे आलं, त्याची दुसरी आवृत्ती आजच येते. तर त्याच्या वेळेला मी पहिल्यांदा ती पोथी वाचली होती, कारण त्या पोथी त्यावेळेचं माझ्या लक्षात राहिलं, कारण त्यातलं संपूर्ण 15वा अध्याय लोकमान्य टिळकांवर आहे. म्हणजे एकूण 140 ओव्या आहेत, 15व्या अध्यायात त्यातल्या पहिल्या 5 नमनाच्या आहेत, शेवटच्या 3 आशीर्वादाच्या आहेत. त्या आशीर्वादाच्या 3च्या आधीच्या 7 या त्या टोगो आयामाबद्दल आहेत आणि बाकी सगळ्या 98 ओव्या या लोकमान्यांविषयी आहेत. आणि मराठी साहित्यातलंच नव्हे, आपल्या भारतीय प्रादेशिक भाषेतल्या साहित्यातलं ते एकमेव उदाहरण आहे की एका आध्यात्मिक पोथीतला अख्ख्या अध्याय एका राज्यकर्त्यावरती आहे, म्हणून ते डोक्यात होतं. आणि मी पूर्णपणाने ते भाषण तशाच पद्धतीने करायचा माझा विचार होता. पण फार वेगळं बोललं गेलं माझ्या हातून, ते काही म्हणा त्याचं, पण वेगळं बोललो. आणि पहिल्याच रांगेत श्रोता म्हणून मोरया प्रकाशनचे दिलीपराव महाजन होते. दिलीपरावांनी माझी अधिक पुस्तकं, एकूण 35 पैकी जवळजवळ 13-14 पुस्तकं माझी मोरया प्रकाशननी केलेत. ते म्हणले शेखर वेगळं होतं आहे, तू लिहिशील का? आपलं इगो असतं ना. हो म्हणलं, अहो काय बोलायला, पहिलं प्रकरण दिलं धडाक्यात लिहून, संध्याकाळी बोलणं झालं, दुसऱ्या दिवशी पहाटे, मला वाईट सवय आहे पहाटे लवकर उठायची, ते पाठवून दिलं. आणि नंतर पुढचं काही होईच ना. बरं त्या बिचाऱ्यानं कमिट केलं, शेवटी त्यांना त्यांचं टाईम टेबल आहे ना, एका एकट्या शेखरची पुस्तकं छापणं तर मोरया प्रकाशन चालणार नाही ना. तर ते मागे लागले. मी म्हटलं बाबा हे काही होत नाही अशा पद्धतीने, पण ते एका क्षणात ते सुचलं आणि मग मी पुढची 21 प्रकरणं आहेत दोन्ही पुस्तकात, ती 20 प्रकरणं लिहिली. याचं कारण असं होतं की मी जसजसं वाचत गेलो हे पुस्तक लिहायचं म्हणून, तर माझ्या असं मनात आलं की आपण त्याच्याकडे आध्यात्मिक पोथी म्हणून पाहतो, पण एका क्षणाला असं वाटलं की यातल्या बऱ्याच ओव्या अशाच्या अशा गुंतवणुकीची स्पेक्ट्रम म्हणून वापरता येतील. तर साधारण पाकी तर एका पोथीत एका अध्यायात म्हणलं आहे, अगदी ओवी क्रमांकापर्यंत जात नाही मी, की आय पाहुनी व्यय करी, दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली इकॉनॉमिक्स इज. किंवा शक्य अशक्यतेचा विचार सुज्ञ करावा निरंतर, उगा सागरावर पूल बांधावया जाऊ नये, इज इट नॉट मॅचिंग ऑफ रेट अँड रिटर्न. हे एकदा किडाच तो डोक्यात आल्यानंतर म्हणजे अशा पद्धतीने पारायण कोणी करू नये आणि करू नये, तो आध्यात्मिक भावनेचा उपमर्द आहे. मी चक्क एक पीएड पेन्सिल घेऊन बसलो. माझी बायको आणि घरातली म्हणले रे तू अध्यायाचं वाचायला बसला का, हा का चॉटपणा आहे. 2 पॅड घेतली, एकावरती ललित गजाननच्या दृष्टीच्या ओव्या, दुसऱ्या गोष्टीने गुंतवणूक गजाननच्या ओव्या लिहिल्या आणि सिक्वेल सारखं केलं. तर मी म्हणले हे काय खरं नाही. मग 3 प्रकरणं लिहिली. माझे 3 बॅचमेट आहेत, ते फार चांगले गजानन भक्त आहेत. त्याला म्हणलं हे बघ की भावना न दुखावता, कारण हल्ली आपण सगळ्याच बाबतीत खूप संवेदनशील झालो आहे, चांगल्याही अर्थी वाईटही अर्थी. म्हणलं हे काही ऑफेंडिंग नाही ना होते. तो म्हटला नाही बिलकुल ऑफेंडिंग नाही होत आहे. आणि मोकळेपणाने सांगतो, प्रकाशदादा दामल्यांसारखे जे ज्येष्ठ गजानन भक्त त्यांनी पुस्तक वाचल्या सांगितलं की शेखर यस दिस इज द क्लू. आत्म ते निर्माण म्हणजे पूर्णपणाने मला आजही वाटतं की हो ते अध्यात्म एका आहे. आणि मला हे या पोथीविषयी का करावं असं वाटलं हेही सांगतो की गजानन महाराज, साईबाबा, स्वामी समर्थ यांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांची आध्यात्मिक शक्ती तेवढी जरूर होती, ते स्वतःचे वेगळे पंथ संप्रदाय निर्माण करू शकले असते. या तिघांनीही कुठेही स्वतःचा संप्रदाय सुरू केलेला नाही. आपल्या रूढ संकल्पना त्या प्रचलित काळामध्ये त्यांनी नवीन संदर्भात मांडल्या. बस म्हणलं त्यांनी संदर्भ जर वेगळ्या काळात मांडले, मी वेगळ्या क्षेत्राच्या संदर्भात हे मांडले. म्हणजे मी त्यांच्याशी तुलना नाही करत आहे, पण त्यातनं मला दृष्टी मिळाली. या ग्रंथातील ओव्या आणि अर्थकारण किंवा गुंतवणूक यांची सांगड घालण्याचा एक अनोखा प्रामाणिक प्रयत्न. ग्रेट. खूप वेगळाच हा प्रयोग पूर्णपणाने.
म्हणजे आता मला जर परत करायला सांगितलं तर जमेल का मला माहिती नाही, त्यावेळेला झालं एवढं खरं. एक आत्ता तुमचं आज हे तौलनिक लोकमान्य हे पुस्तक येत आहे, हे पण मला काहीतरी वेगळी कन्सेप्ट वाटली की म्हणजे वेगवेगळ्या काळातील ग्रेट लोकांशी तुम्ही लोकमान्य टिळकांशी एक तुलना केली आहे किंवा ते त्या अर्थाने तौलनिक लोकमान्य हे काय म्हणजे का लिहावं असं वाटतं? अगदी मोकळेपणे सांगतो. तौलनिक लोकमान्य हे कोल्हापूरच्याच भाग्यश्री पाटील, भाग्यश्री प्रकाशनतर्फे केलं, त्याची दुसरी आवृत्ती आज येते. लोकमान्य टिळक ह्या आडनावाचा भाग असेल किंवा काही असेल, शालेय जीवनात आपण सगळ्यांनीच भाषणं केलेली असतात, तशी केली होती. पण 2016 साली मी पहिल्यांदा लोकमान्यांवरची एक CD केली होती, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक. आणि त्याचं कारण 2 होती. एक कारण असं की 2016 ही लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातल्या 3 महत्त्वाच्या घटनांचं शताब्दी वर्ष होतं. होम रूल लीगची स्थापना, लखनौ करार आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क, ह्या तिन्ही गोष्टी लोकमान्यांच्या आयुष्यात 1916ला झाल्या होत्या. तर त्या निमित्तानं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे चर्चा झाली नाही, ते म्हटलं आपल्या परीनं जे शक्य आहे ते करू, म्हणून मी CD केली होती. आणि 2010 पासून ह्या NPSमुळे माझा सगळा देशभर प्रवास सुरू झाला. आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकमान्य टिळकांच्या कॉन्ट्रीब्युशनविषयी सगळ्यात कमी बोललेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे. म्हणजे खोटं वाटेल, अगदी बंगालमध्ये गेलं, मीटिंगला बसलं की विचारलं जायचं की तुझं आडनाव काय, कारण ती मंडळी साधारणपणे टिळकचा उच्चार तिलक असा करतात, आणि तिथे तिलक हे पहिलं नावही असू शकतं, जसं माझं चंद्रशेखर आहे, पण तिलक वर्मा नावाचा आपल्याकडे क्रिकेटियर आहे. तर मला पश्चिम बंगालमध्ये एका परधर्मीय ज्येष्ठ अधिकाऱ्याने विचारलं होतं, तू तिलक का टिळक? मी म्हटलं टिळक. त्याचा पुढचा प्रश्न होता 1 ऑगस्ट का? आणि दुसरी गोष्ट आज अशी लक्षात आली की आजची जी बंगालची पिढी आहे, आता मीच लोकमान्य टिळकांना पाहिलेलं नाही महाराष्ट्रातला असून, तर आता जो 1980 साली 1990 साली बंगालमध्ये जन्माला आलाय तो कुठनं लोकमान्य टिळकांना पाहणार आहे? पण तोही लोकमान्यांचा उल्लेख करताना टिळक महाराज असं म्हणतो. हाच अनुभव मी काश्मीरमध्ये घेतला. म्हणजे अगदी इंटेरियर भागामध्ये नावानेच सुरुवात होते ना, तिलक महाराज असं म्हणताना नकळत त्यांचे हात जोडले जातात. विशेषतः तो जो मनुष्य मिलिटरी बॅकग्राऊंडचा असेल, म्हटलं यार हे गणित काहीतरी वेगळं आहे. बरं, दुसरं हे होतं. आणि मग माझ्या असं मनामध्ये आलं की आपण लोकमान्य टिळकांना त्या एका चौकटीत बसवलं आहे, जसं ते कुसुमाग्रजांची कविता आहे तसं. आणि सगळ्यात माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की हा माणूस प्रचंड मोठा इकॉनॉमिस्ट आहे. टिळकांच्या इकॉनॉमिक प्रिन्सिपलचा आधार घेत पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मधल्या काळामध्ये ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा सर्वसत्ताधीश असताना आजच्या समृद्ध जर्मनीच्या अर्थकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, असा ॲडॉल्फ हिटलरच्या लेखनातही उल्लेख आहे, त्याच्या अर्थमंत्र्यांच्या लेखनातही उल्लेख आहे. आजच्या भारतीय शेअर बाजारातल्या अनेक संकल्पनांचे जनक, स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असेल, एम्प्लॉई शेअर असेल, महिलांच्या बाबतीतली 120 दिवसांची मॅटर्निटी लिव्ह असेल, टू सम एक्सटेंट अगदी प्रॉव्हिडंट फंड, आणि तोही 8.33% असेल, याच्या अनेकांचे जनक या ना त्या स्वरूपामध्ये लोकमान्य टिळक आहेत. म्हणजे JRD टाटांवरती RM लालांनी जी लिहिलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हे संदर्भ आहेत. म्हणून म्हणलं हे असं काहीतरी लिहावं, आणि काहीतरी एक वेगळेपण असल्याशिवाय पुस्तक कोण छापणार. आणि म्हणून मग मी म्हटलं की मी रूढार्थांनी चरित्र लिहिणार नाही. तौलनिकेचं कारण सांगतो की या पुस्तकामध्ये 16 महात्मा गांधी आहेत, रवींद्रनाथ टागोर आहेत, स्वामी विवेकानंद आहेत, योगी अरविंद आहेत, या सगळ्यांची तुलना मी केली आहे. आणि मगाशी जसं गजानन महाराजांच्या पोथीतलं 3 म्हणलं ना, तसं 5000 या रकमेची लोकमान्यांच्या आयुष्यात 3दा संदर्भ आलाय. लंडन याच्यामध्ये लोकमान्यांच्या आयुष्यात 6 वेळा संदर्भ आला. असं मग लोकमान्य टिळक आणि मुसलमान, लोकमान्य टिळक आणि 5000, लोकमान्य टिळक आणि कामगार चळवळ, लोकमान्य टिळक आणि शेअर बाजार, अशी 6 प्रकरणं आहेत. आणि लोकमान्य टिळक आणि त्यांच्या संबंधानं लिहिलेले पुस्तकं, अशा जवळजवळ 50-60 पुस्तकांची त्या पुस्तकात यादी आहे. म्हणून मला वाटतं हे पुस्तक तुम्ही मला भाग्यश्रीने सांगितलं 15 दिवसात तुम्ही लिहिले, बरोबर ना? अगदी अगदी. केवढा स्पीड आहे सर. पण ते एकदा डोक्यात रटरटायला लागलं की तुम्ही करता, तुम्ही ते कागदावर उतरवले शैक ज्याने एक तर लिंक लागते. आणि मी खरंच सांगतो, म्हणजे पहिलं प्रकरण लिहिताना मला जास्तीत जास्त 5 प्रकरणांची कल्पना होती. पण ते नाही, हे लिहिताना हे लिहिताना हे, म्हणजे अगदी 130 पानं पुस्तक हो, अगदी साधं सांगतो की
महिनाभरात त्याची दुसरी आवृत्ती येते, तरी सुद्धा दुसऱ्या आवृत्तीत पहिल्या आवृत्तीतली 2 प्रकरणं मी पूर्णपणे बदलली आहेत आणि 2 नवीन प्रकरणं ऍड केलेत. ते डोक्यात शिरतात, हे इथं जुळतंय, हे इथे जुळत. आणि मला सांगितलं ना की हे का लिहावंसं वाटलं ते मी सांगतो की आता आपण नॉलेज बेस्ड इकॉनॉमीचा विचार करतो. एक साधा मुद्दा सांगतो की काय त्यांचे राजकीय तात्कालिक ऐतिहासिक मतभेद असतील, ती मोठी माणसं होते, तिथे कुठे जाताय तुम्ही, ते वर्णन केलंय आपल्याकडं खांडेकरांनी तसं. आधी त्या नक्षत्रांच्या शर्यती आहेत, आपल्याला बघणं सुद्धा पेलवणारं नाही. तसं बघा, गोखले, रानडे, लोकमान्य टिळक असं म्हणलं की आपल्याला फक्त वाद आठवतात. तुम्ही जर या तिघांच्याही इकॉनॉमिक पॉलिसीचं जर तुम्ही एका पाठोपाठ एक वाचत गेलात ना, साहजिक मतभेद आहेत. आजही आपल्याकडे पॉलिसीवरनं मतभेद असतात, पण त्या तिघांचंही थिंकिंग किती प्रचंड काही प्रमाणात सारखं आहे ते जाणवतं. आणि अगदी मोकळेपणाने सांगतो, तौलनिक लोकमान्य या वर्षात लिहायचं एक कारण असं आहे, मी पहिल्यांदा इतकं जाहीरपणे असं सांगतोय. तुम्ही मगाशी आपली चर्चा झाली तसं की 1986 सालपासून बजेटवरती बोलण्याचं माझी परंपरा सुरू झाली. लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती गोखले हे आपल्या देशातली 2 माणसं अशी आहेत की पारतंत्र्य असूनही ते काउन्सिलचे सभासद होते, असेंब्लीचे सभासद होते. आणि या दोघांनी त्या वर्षी इंग्रज सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणाची दखल ॲड व्हर्बेटिम, शब्दशः टेक्स्ट, हे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये दिलं जायचं. तर मला वाटलं माझं 40वे वर्ष सादर करताना या माणसाला लिहिलं, त्यामुळे याचा सिक्वेल म्हणून पुढचं पुस्तक मी लोककल्याणवर. हो, नाही असं नाही की बघा की त्या म्हणजे एक साधं गणित सांगतो की आज आपण डिफेन्सची आपल्या देशाची चर्चा करतो. 1895 साली नागपूर काँग्रेसमध्ये लोकमान्यांनी पहिल्यांदा मागणी केली, ती आत्ता आपण आत्मनिर्भरमध्ये पुरी करतोय. की त्यावेळेला त्यांनी साहजिक हिंदुस्थानी फौजा असा शब्द वापरला, कारण तेव्हा आपली भारतीय रेकग्निशन नव्हती. की हिंदुस्थानी फौजा जी शस्त्रास्त्र वापरतील त्याच्या सगळ्याची निर्मिती ही भारतातच झाली पाहिजे. प्रसंगी त्यासाठीची गुंतवणूक, त्यासाठीचा पैसा आणि त्यासाठीचं कौशल्य याची आयात केली तरी चालेल. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे मॅडम, पण ते एका विशिष्ट वेळेत परत केलं गेलं पाहिजे. अट इतकीच की एतद्देशीयांना याचे यथार्थ प्रशिक्षण, यथार्थ म्हणलं यथार्थ प्रशिक्षण दिलं पाहिजे. आजही आपल्या FDI मध्ये हा क्लॉज नसतो, याची तुम्ही कल्पना करा. खरंय खरंय, फारच मोठी गोष्ट आहे ही. ही सगळी तुम्ही जी पुस्तकं लिहितात त्याच्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिक्सची पुस्तकं आहेत, पण आपण भावमग्न, मनापासून हे कवितासुद्धा तुम्ही लिहिताय किंवा कथासुद्धा तुम्ही लिहिल्या. कथांमध्ये मला जे जाणवलं ते असं होतं की छोट्या छोट्या कथा लिहिल्या आहे आणि आशय संपन्न अशा त्या कथा आहेत. म्हणजे आत्तापर्यंतचं जे काही व्याकरण आहे कथांचं तेच तुम्ही चेंज केलं आहे असं कुठेतरी मला वाटून गेलं की कथा म्हटली म्हणजे 5-6 पानं तरी पाहिजे. तुम्ही 1.5-2 पानात पण कथा लिहिलेली आहे. हे आजच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं आहे. हो, अगदी 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 मोकळेपणाने सांगतो. यातले बहुतांश कथा ह्या माझ्या फेसबुक पोस्टपासून सुरू झाल्या होत्या. आणि मी म्हणलं तसं मी अत्यंत आळशी लेखक आहे. अगदीच आता ठरवून पुस्तक पूर्ण करायचं असं वाटलं की ते पटकन वाचतोय आणि त्याच्यातून जे हवं ते करेक्ट पोचतंय. बस तू इंटरप्रिट कर. याच्या पलीकडे नाही, करेक्ट आहे की एवढंच लिहिलं पाहिजे असं काहीतरी तुम्ही बदलत्या काळाप्रमाणे चेंज केलाय असंही मला कौतुकाने किंवा गमतीने सांगितलं. कथासंग्रह वाचल्यानंतर गुलजार साहेब एकदा गमतीने म्हणले ते, मी जे गुलजार साहेबांनी सिनेमाची पटकथा लिहिली शेखर एपी, हो त्याची ही 5वी आवृत्ती आत्ता येते. स्वतः गुलजार साहेबांनी नावाजलेलं ते पुस्तक आहे. हे का लिहावंसं वाटलं, मला भावलेले गुलजार? अहो ते तर एकदम काय म्हणू अपघातानेच सुरू झालं. त्यावेळेला मगाशी मी म्हटलं तसं माझं लोकसत्तेत खूप वेळा लेख प्रसिद्ध व्हायचे. म्हणजे कुमार केतकर लोकसत्तेचे संपादक असताना गमतीने म्हटलं जायचं संपादकीय विभागामध्ये महिन्यात 5-6 लेख आले नाहीत, तेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर, तर लोकसत्तेचा महिना पुरा होत नाही. आणि त्यावेळेला मगाशी मी म्हटलं तसं सुधीर जोगळेकर लोकसत्तेच्या संपादकीय विभागाचे, त्यांच्या जरा पायाचा त्यांना खूप त्रास होता. मग मी संध्याकाळी माझं ऑफिस सुटलं की लोकसत्तेत जायचो आणि ते आणि मी बरोबर घरी जायचो. तर एकदा असंच सुधीर जोगळेकरांना घ्यायला मी गेलो. त्यावेळेला लोकसत्तेची रविवारची जी पुरवणी येते लोकरंग, त्याची निदान पहिलं आणि शेवटचं पान रंगीत काढायचं असं सुरू होतं.
तर ते मला पाहून पटकन तिथले दोघं तिघंजण म्हणले, शेखर तू जरा एका वेगळ्या विषयावर लिहिण. आणि त्यावेळेला मी गुलजार साहेबांची 2 पुस्तकं वाचत होतो. तर मी म्हटलं की अरे तुला असं हवं आहे ना की एक रंगीत पान आणि मधली पानं ब्लॅक अँड व्हाईट. तर म्हटलं गुलजारांच्या साहित्यामध्ये तिन्ही सांजा हा प्रकार बरेच वेळा येतो, त्याच्यावरती लिहिना. म्हणजे कलर पेज आणि ब्लॅक पेज, म्हणजे काय म्हटलं तुम्ही एक लेख सलग पाणी छापतच नाही ना. पुढील भाग पान नंबर 4 वर असं केल्याशिवाय तुमची पान नंबर 4 वर लेख वाचक पोचणार नाही याची इतकी म्हटलं तुम्हाला खात्री असते. हे सगळे चेष्टेत चाललं, तर कोणाच्या दर्जाविषयीची टीका नव्हती. तर केतकर साहेब गमतीने म्हटले, दुसऱ्याला कशाला सांगतो गाढवा, तूच आत्ता वाढलायस, याचा अर्थ तू वाचलायस तर तूच लिही ना. मी लिहिलं. तो लेख खूप हिट झाला. तो गुलजार साहेबांनाही आवडला. अरुण शेवते साहेबांनी तो त्यांना दाखवला होता. मग त्याच वेळेला गुलजारांचं विसाल नावाचं CD आली होती, त्याच्यावरती मी लिहिलं. ते असं झालं की त्या 2 महिन्यात मी सलग 3 त्याच्यावरती लेख लिहिले. आणि मला असं वाटलं होतं, म्हणून मी आता नाव घेणं योग्य नाही होणार, मी काही 5-6 लेख आणि हे 3 प्रसिद्ध झालेले लेख असाचा प्रस्ताव त्यावेळेच्या आपल्या आजही नामांकित आहेत, मी त्यांच्याकडे पाठवला. तर ते म्हणले नाही हे असं काय आम्ही छापत नाही, कारण हे काही लेख जमले नाही आहेत. फेअर इनफ, म्हणजे नसतील ही उगाच काय. आणि तो तसंच बास्तानात राहिलं. तर एकदा 19 ऑगस्टला अचानक आमच्या डोंबिवलीमध्ये एक साहित्यिक संस्था आहे, ते गजानन महाराजांसारखंच झालं पण त्याच्या आधी झालं ह्या पुस्तकाबाबत. तर त्यांचा तो ऐन वेळेला वागता येईना, तोपर्यंत माझे लोकसत्तेचे 3 लेख झाले होते. तर ते म्हणले की तू वेगळ्या पद्धतीने लिहिशील का. मग मी त्यावेळेला गुलजार कथाकार म्हणून जास्त लिहिलं आणि मग बोललो. आणि मग त्याचा सिक्वेल मला करायला लागला. आणि मग त्यावेळेला मी गुलजार कथाकार आणि गुलजार दिग्दर्शक या विषयावर बोललो. मग असं वाटलं की आता ते लिहावं, कारण पुन्हा मोराया म्हणलं की आपण याचं पुस्तक काढू. म्हणून मग मी जवळजवळ आठवडाभरामध्ये ते संपूर्ण पुस्तक लिहिलं. तुमच्याविषयी जेव्हा मोबाईलवर नाही इंटरनेटवर सर्च करत होते तेव्हा मला असंख्य व्हिडिओज मिळालेत तुमच्या व्याख्यानाचे. तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, जवळजवळ हजारो सबस्क्रायबर त्याला आहेत. आणि खूप फक्त अर्थशास्त्र असं नव्हे तर वेगवेगळ्या पुस्तकांवर पण तुम्ही बोलता, वेगवेगळ्या विषयांवर बोलता. आणि त्याच्या खाली पण भरपूर कमेंट्स आहे. एक छान वाचकप्रिय रसिकप्रिय असं तुमचं ते चॅनल झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी आज तुम्ही म्हणजे मला अशी एक म्हणजे मला फार कमी व्यक्ती अशा माहिती आहेत की लेखक म्हणून की त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, लिहितात पण यूट्यूब चॅनल, किंवा आता नवीन जो काही काळ आहे त्या काळाप्रमाणे आपण वाचकांसमोर आलं पाहिजे, हा काही त्याच्यामध्ये विचार दिसत नाही. तुम्ही ही कशी सुरुवात केली, किंवा यूट्यूब चॅनल आपलं असलं पाहिजे किंवा लोकांसमोर आपण गेलं पाहिजे, म्हणजे बोलण्याच्या आवडीतून की बोलण्याच्या आवडीतून. आणि काय झालं, मी म्हणलं तसं की मी हौशी वक्ता आहे आणि आळशी लेखक आहे. तर मी बरंचसं इकॉनॉमिक्स, फायनान्स, इन्व्हेस्टमेंटवरती बोलतो. शेवटी आज एखादं व्याख्यानाचं आयोजन करणं हे खर्चिक काम आहे. आणि करोनानंतरच्या काळामध्ये आपल्या घरातनं उठून बाहेर यायची गडबड कमी असते. मग मी रिटायर झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग प्रोग्राम्स घ्यायला लागलो. पण त्यालासुद्धा ती वेळ जुळणं कठीण जातं. म्हणून मग अनेक जण असं म्हणले की शेखर हे रेकॉर्ड करू का. मला शक्यतो ते रेकॉर्ड करायचं नसतं, कारण माझं म्हणणंच असतं की गुंतवणुकीचे निर्णय हे मी बोललोय केव्हा आणि तुम्ही काम कधी का, त्याच्यात जितका कमी वेळ जाईल तितका तो उपयोगी पडतो. मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणून वेगवेगळ्या घटनांवर छोटे 2 तास काढणं माणसाला कठीण जातं. पण ते रेकॉर्ड करून 10 मिनटं, 12 मिनटं, 15 मिनटं असं जर केलं, त्यातनं माझं यूट्यूब चालू झालं. पण शेवटी यूट्यूब हे खर्चिक काम आहे. मग ते सतत फीड करत राहावं लागतं, कारण शेवटी यूट्यूबकडनं तुम्हाला पैसे मिळणं हा जरी माझा उद्देश नसला तरी शेवटी कॉस्ट इफेक्टिव्ह ते करावं लागतं. मग असं म्हटलं की वेगवेगळं केलं पाहिजे. मग साहजिक जे माझं दुसरं व्यसन होतं, जे तुम्ही जर मगाशी म्हणलात ना की हो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आर्थिक विषयांवरती बाजार गप्पा म्हणून आठवड्याचे 3 दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवार सकाळी 6:30ला माझे व्हिडिओ रिलीज होतात. मध्ये जवळजवळ 100हून जास्त पुस्तकांचे मी पुस्तकार्थ म्हणून व्हिडिओ रिलीज केले. नंतर मी शेखरी म्हणून जवळजवळ भाग केला. मला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली, भावशेखर. तेव्हा मी सलग 60 वेळा सलग 60 दिवस वेगवेगळ्या विषयांवर बोललो. कारण शेवटी आता अगदी 121 दिवस. त्याचं कारण असं होतं की माझं असं वाटलं की जर तुम्ही एकदा ऑडियन्स क्रिएट केला असेल आणि जर तुम्ही नुसतं म्हणणार असाल की वाचक वाचत नाही, श्रोता ऐकत नाही,
तर मग इथं जर थांबायचं असेल तर मग मी एक टीकाकार होईन. मग मी असं मनात आणलं की बरं परमेश्वर कृपेनं काय सगळ्यांचंच आपल्या आयुष्यात अडचणी असतात, पण मी वाचू शकलो. आणि काही काही मराठी पुस्तकं आता दुर्मिळ झालेत, आपल्याकडच्या लायब्ररीज बंद होत गेलेत, जुनी पुस्तकं आउट ऑफ प्रिंट झाली आहेत, कारण ते प्रकाशकच बंद पडले, तर त्याचे कॉपीराईट ट्रेडमार्क कोणाकडे आहेत काही कळत नाही. फुकटचे लिगल हॅसल आपल्याकडे पुष्कळ होतात, फुकटचं पुस्तक कोण देत नाही. म्हणून मग मी असा विचार केला की ह्या वेगवेगळ्या जुन्या पुस्तकांवरती वाचेल. आणि आता माझ्या असं लक्षात यायला लागलं की आपण बरेच वेळेला हे उल्लेख करत जातो, ते मूळ पुस्तक बाप जन्मात कोणी पाहिलं तर हल्लीकडच्या काळात संविधान, अरे काळं का गोरं पाहिलं का? कारण मी कॉन्स्टिट्यूशनला फर्स्ट इयर LLBला मुंबई विद्यापीठात पहिला आलो आहे. त्यामुळे आत्ता हे जे सगळं पक्षीय म्हणतायत ना, याच्यातलं या अर्थानं संविधान लिहिलेलंच नाही. मग म्हटलं मग मूळ संविधान पोचवलं पाहिजे का नाही. माझा व्ह्यू तुझ्या व्ह्यूपेक्षा वेगळा असेल. अरे पण बाबा आंबेडकरांनी, घटना परिषदेनी हे असं लिहिलं आहे, सावरकरांनी असं लिहिलं आहे. मगाशी मी म्हटलं तसं ह्या वाचनातनं लक्षात आलं ना, का टिळक म्हणलं का फक्त अरे चिखल आणि कमळ आणि स्वातंत्र्य सिद्ध हक्क असं नाही आहे. त्या माणसाचं त्या काळातलं टॅक्सेशनवरची जी धोरणं आहेत ती आज मितीला आपण लागू करू नाही शकलेलो. आणि ही दृष्टी असल्यामुळे त्याच्यातनं मला किती व्ह्यूअर मिळतील. आजही सांगतो की पुस्तकाच्या माझ्या व्हिडिओला माझ्या इकॉनॉमिक्सच्या किंवा शेअर बाजाराच्या व्हिडिओच्या व्ह्यूपेक्षा व्ह्यू कमी येतात. पण मी म्हणलं ठीक आहे, मी ते करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मी का करत राहिलो, आपण दुसऱ्या कोणासाठी तरी बोलतोय, दुसऱ्या कोणासाठी तरी लिहितोय, असं म्हणलं की आपण जास्त गांभीर्यानं वाचतो आणि जास्त गांभीर्याने तयारी करतो. आणि मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला आवडतं, त्यामुळे मग त्या विषयाची तयारी म्हणून मग मी यूट्यूब करतो, किंवा यूट्यूबमुळे मी बोलतो किंवा बोलल्यामुळे मी यूट्यूब करतो असं म्हणतात. इतक्या गप्पा माराव्याशा वाटतात, खरं हे संपूच नाही असं वाटतंय. तरी पण तुमच्या बकेट लिस्टमध्ये अजून कुठल्या कुठल्या गोष्टी असतील त्या जरा अजून पुढे काय. बकेट लिस्टमधले 2 गोष्टी आहेत. वेगवेगळ्या कारणांनी मला जर्मन राष्ट्राविषयी आणि इस्रायल राष्ट्राविषयी प्रचंड फॅसिनेशन आहे. वेगवेगळ्या कारणाने. कारण ह्या तशा राजकीय टर्मॉइलच्या ज्या भूमी आहेत, पण खरं सांगायचं म्हणजे त्या वैचारिक टर्मॉइलच्या भूमी आहेत. त्यामुळे मला एक इस्रायलवरती आणि एक ॲन फ्रँकवरती वेगळ्या पद्धतीने पुस्तक लिहिणं आणि त्याच्यासाठी तिथं जाऊन अभ्यास करणं, अभ्यासाला काही प्रमाणात सुरुवात झाली, फक्त ती इथं राहून, ही बकेट लिस्टमधली गोष्ट आहे. दुसरी बकेट लिस्टमधली गोष्ट अशी आहे की ती कदाचित लोकमान्यांवरच्या पुढच्या 2 पुस्तकात पूर्ण होईल. पूर्णपणाने इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि लोकमान्य टिळक हे अतूट नातं आहे. त्यामुळे जागतिक अर्थकारणी किंवा अर्थकारणी लोकमान्य असं काही अभ्यास करून लिहिणं, बोलणं ही माझी बकेट लिस्ट आहे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या नाटकात चांगलं काम करणं ही बकेट लिस्ट आहे. सर, तुमच्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे ह्या वर्षभरामध्ये. फक्त समारोप करताना मला तुमची आवडती कविता आपण ती ऐकूया. ओके, मी कविता अभिवाचन करण्यात अगदी वाईट आहे, पण कारण मी कॉन्शियस होतो, अगदी मोकळेपणाने सांगतो. एक पटकन हाताशी आलेली कविता म्हणतो, म्हणजे वेळेत ती बसवता येईल. भावमग्न म्हणून माझा जो 17 सप्टेंबर 2025ला प्रकाशित झालेला कविता संग्रह, नितीन हिरवेची जी चर्चा केली त्यांनीच केला आहे, त्यातली एक कविता वाचतो. कदाचित तुम्ही आधी ऐकली असेल. श्रीराम म्हणजे हे असावं, श्रीकृष्ण म्हणजे हे असं करावं. श्रीराम म्हणजे शास्त्रशुद्धता, श्रीकृष्ण म्हणजे तर्कशुद्धता. श्रीराम म्हणजे चिरकालिकेतील चिरकालिकता आणि श्रीकृष्ण म्हणजे तात्कालिकतेतील चिरकालिकता. श्रीराम म्हणजे आयुष्यबद्ध घटना आणि श्रीकृष्ण म्हणजे घटनाबद्ध आयुष्य. क्या बात आहे. आणि ही कविता करण्याचं कारण सांगतो, तो प्रसंग फारच विनोदी आहे. एकाने मला विचारलं, माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे मोदी अर्थकारण, नीती आणि रणनीती. माझा डिफेन्स स्ट्रॅटेजीचा खूप चांगला अभ्यास आहे. मी 2 इन्स्टिट्यूटना अनेक वर्षापूर्वी फायनान्स ॲज अ डिफेन्स स्ट्रॅटेजी हा विषय शिकवत असे, तेव्हा कोणी ते वापरत नव्हतं, आज फक्त तेवढंच होतं आहे. त्या संदर्भामध्ये असाच एक पॉडकास्ट करताना त्यांनी मला विचारलं की नीती आणि रणनीतीतला फरक काय. तर मी आपलं उदाहरण दिलं की बाबा नीती म्हणजे पॉलिसी आणि रणनीती म्हणजे स्ट्रॅटेजी. जो मुलाखत घेत होता तो आणि मी बॅचमेटर, म्हणलं हे मला इंग्रजी शब्द नको सांगू, उदाहरण देऊन सांगतो. मी सुरुवातीला म्हणलं तसं त्याच्यात मी माहेर म्हणून मी पटकन म्हणलं
की नीती म्हणजे श्रीराम म्हणजे नीती आणि श्रीकृष्ण म्हणजे रणनीती. तर म्हणाला एलॉबरेट, त्यावेळेला ऑन द स्पॉट केलेली ती सुंदर, कविता सुंदर, आहे. सुंदर, सुंदर. खूप छान सर, मस्त गप्पा झाल्या आणि खूप बरं वाटलं. खूप खूप थँक्यू प्रसार तुम्ही आणि माध्यमातर्फे. प्रसार माध्यमाचे मनापासून धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. Thank you, sir. थँक्यू.